नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांची 10वी झालेली आहे अशा विद्यार्थ्यांना मिळणार आहे 73,500 रुपये एवढी स्कॉलरशिप। ही स्कॉलरशिप कोणाच्या अंतर्गत दिली जाणार आहे, आम्हाला अप्लाय कशा पद्धतीने करायचं आहे, तर हा जो काही व्हिडिओ आहे तर तुम्ही शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला यामध्ये पूर्ण माहिती जी काही तर इथं मिळेल। तर आता ज्या विद्यार्थ्यांची 10वी झालेली आहे आणि 10वी मधून 11वी मध्ये प्रवेश घेत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी ही स्कॉलरशिप असणार आहे। तरी कोटक एज्युकेशन फाउंडेशन यांच्या अंतर्गत ही स्कॉलरशिप दिली जाणार आहे की कोटक ज्युनियर स्कॉलरशिप प्रोग्राम 2026-27 या अंतर्गत जी काही तर ही स्कॉलरशिप असणार आहे। शिष्यवृत्तीची रक्कम प्रति महिन्याला म्हणजे दरमहा तुम्हाला 3,500 रुपये एवढी दिली जाणार आहे। एकूण 21 महिने जी काही तरी स्कॉलरशिप दिली जाणार आहे आणि 73,500 रुपये एवढी स्कॉलरशिप असेल। पर स्कॉलरशिप सोबत सोबत तुम्हाला अकॅडमिक सपोर्ट सुद्धा या ठिकाणी असणार आहे। त्याचबरोबर मेंटरशिप जी काही तर तुम्हाला इथं दिली जाईल, करियर गायडन्स सुद्धा जे काही तर इथं असणार आहे आणि अकॅडमिक सपोर्ट जो काही आहे तर तो सुद्धा तुम्हाला या ठिकाणी इथे असणार आहे। त्यानंतर जे विद्यार्थी 10वी मध्ये उत्कृष्ट गुण मिळवलेले आहेत तर असे विद्यार्थी 11वी आणि 12वी यासाठी तुम्हाला आर्थिक सहाय्य म्हणून जे काही तर इथे दिले जाणार आहे। पण जे विद्यार्थी MMR मधले म्हणजे मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन मधले आहेत आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत तर अशाच विद्यार्थ्यांसाठी जे काही तरी स्कॉलरशिप या ठिकाणी इथं दिली जाणार आहे। त्यानंतर बघा की यासाठीची पात्रतेचे निकष कोणकोणते आहेत, तर तुम्ही SSC बोर्ड असेल, CBSE बोर्ड असेल किंवा ICSE बोर्ड असेल त्यामधून 10वी पास होणं आवश्यक आहे। त्यानंतर 10वी मध्ये किमान जे काही तर 85% गुण जे काही असणं आपल्याला या ठिकाणी इथं आवश्यक आहे। 2026-27 मध्ये 11वी मध्ये प्रवेश घेतलेला असणे आपल्याला आवश्यक आहे। मग तुमचं आर्ट्स असेल, सायन्स असेल, कॉमर्स असेल, तुम्ही कोणत्याही स्ट्रीम मधले जरी असले तरी सुद्धा या ठिकाणी जे काही तर याच्यासाठी इथं अप्लाय करू शकता। आपल्या कुटुंबाचं उत्पन्न किती पाहिजे, तर 3,20,000 पेक्षा कमी असणं आवश्यक आहे। असेच विद्यार्थी जे काही तर इथं पात्र असणार आहे आणि तुम्ही MMR रिजन मधून येणं सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही MMR रिजन मधले जर असले तरच तुम्ही या ठिकाणी जे काय तर इथं अप्लाय करू शकता, अन्यथा तुम्ही या ठिकाणी इथं अप्लाय करू शकत नाही। मग आम्हाला अप्लाय कसं करायचं आहे, याची जी काही शेवटची तारीख आहे तर ती आहे 30 जून 2026 आणि तुम्ही या दिलेल्या वेबसाईटवरती जाऊन जे काही तर तिथे तुमचं रजिस्ट्रेशन करू शकता। तुमचा जो काही फॉर्म आहे तर तो फिलअप करू शकता। याची लिंक जी काही तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देण्यात आलेली, तुम्ही त्याच्यावरती डायरेक्ट क्लिक करून जे काही तर तुम्ही वेबसाईटवरती जाऊ शकता। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी जे काही तर तुम्ही चॅनलला अप्लाय सबस्क्राईब नसेल केलेलं तर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला असे जे काही नवनवीन व्हिडिओ आहेत तर ते मिळत राहतील। शालेय स्पर्धा परीक्षा असेल किंवा इतर जे काही व्हिडिओ आहे इन्फॉर्मेटिव्ह तर ते सुद्धा तुम्हाला या चॅनलवरती मिळत राहतील। आपलं व्हॉट्सअपचं चॅनल सुद्धा आहे, त्याला सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता, त्याची लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। धन्यवाद।